तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. काँग्रेसची 8 मतं फुटली. नाना पटोलेंची कबुली. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार नाना पटोलेंचा इशारा. विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांना 100 कोटींचा निधी आणि 5 कोटींची ऑफर. आमदार जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे 9च्या 9 उमेदवार विजयी. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव. शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव. फक्त 12 मतं. पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला. भाजपचे योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांचाही विजय. फडणवीसांची रणनीती पुन्हा यशस्वी. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस. जरांगे आणि सरकारच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. आज जरांगेंच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप. IAS पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सादर. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी खेडकर यांच्या आईवरही गुन्हा दाखल. नाशिकच्या आडगाव परिसरात भीषण अपघात. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक. कारमधील चौघांचा मृत्यू तर ट्रक चालक गंभीर जखमी. पावसाळ्यातही 40 गावांमध्ये 21 गावांना दुष्काळाच्या झळा. पावसाळ्यात 21 गावांना 28 टँकरना पाणी पुरवठा. गिरणा धरणात 11% पाणीसाठा शिल्लक. मुंबईसह ठाणे पालघरला अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईतील दादर सायन माटुंगा वांद्रे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात.